आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धडकनाळ गावचे वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये पंढरीच्या वारीसाठी जात आहेत। तर बालाजी गुबनर पंढरीचे भक्त आहेत, दरवर्षी ते वारीला जातात। तर त्यांचं म्हणणं काय आपण ऐकून घेऊया। आमचं म्हणणं काय, इथून निघाल्या आळंदी, हां आळंदी देव ते दादाच्या दिंडी सोबत पंढरपूर ह्याच्यासाठी येणार, वर्षाची वारी ठरल्याप्रमाणे जाणार। बालाजी गुबनर यांचं म्हणणं आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काही ठिकाणी थांबत आम्ही जातो आणि पंढरीचे दर्शन घेऊन येतो, असं त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरीच्या वारीसाठी खूप वारकरी निघालेले आहेत। आमच्या गावातील वारकरी म्हणजे धनाजी साधने पंढरीच्या वारीसाठी निघालेले आहेत। तर त्यांना विचारू की पंढरीच्या वारीचं महत्त्व आणि पंढरीच्या वारीविषयी आपण त्यांना विचारू, काय म्हणणं आहे तुमचं? वारीसाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही जातो, खूप आनंद होते। वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यामुळे बहुत आनंद होते। इथून आम्ही आळंदीला जाणार, आळंदीहून पायी पंढरपूरला येणार। पहिली वारी महादेवानं वारी केली। तर धनाजी साधने यांचं म्हणणं आहे की पंढरीच्या वारीला गेल्यामुळे वैष्णवाचा संगम, भक्ताचा सागर, कपाळावर टिळा आणि मुखामध्ये हरिनामाचा गजर, फक्त त्या संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही। हा, खूप त्यांना चांगला अभ्यास आहे। तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात वारकरी जाणार आहेत। आणि त्यासोबतच नुसते वारकरी नाही तर तरुण वर्ग आणि लहान बालकंसुद्धा, महिला वर्गसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाणार आहे। आणि सर्वांना धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धडकनाळ गावाहून खूप मोठ्या प्रमाणात वारी झाली आहे। तर सुभाष पाटलाला विचारतो, किती वारी होती? सलग 20 वेळा यांनी वारी केली आहे आणि खूप आनंद होतो असं त्यांचं म्हणणं आहे। आषाढी वारीनिमित्त सर्व धडकनाळचे वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी निघाले आहेत। तर आमच्या गावचे वारकरी व्यंकटराव कोळगे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारीला निघाले आहेत। तर व्यंकटराव कोळगे आम्हाला विचारतो, व्यंकटराव कोळगेची दुसरी वारी आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धडकनाळ गावचे वारकरी निघालेले आहेत। धन्यवाद।